स्पर्धेचं आपण टायटल सॉन्ग ऐकलं. DCC मोरबे आयोजित सरपंच चषक सन्मानी श्री संदीप वसंत शेठ उलवेकर वीर एंटरप्राइजेस मोरबे पुरस्कृत संदीप शेठ उलवेकर या स्पर्धेचे प्रणेते आणि आज स्पर्धेचा खरं तर पहिला दिवस. बघा दोन्ही संघाचे 12वे खेळाडू मित्रांनो 150 किलोचे आहेत. एक कुंडेवाल संघाचा बाहुबली आणि इथे आमच्या चिंचपाड संघाचा बाहुबली. आता लावा ताकद, आता आम्ही नाही वाकत. 4 ओव्हरची मॅच. शो द गुड गेम. नेक्स्ट मॅच. चला आर्या स्पोर्ट्स ओवले आणि तिरंगा 11 धुंद्रे संघ आपण टॉस करण्यासाठी यावं. चला नाव बॅक टू क्रिकेट. पहिला बॉल बालासाठी पहिला फुल टॉस आणि पंचांनी स्वतःला वाचवलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. वेलकम 4. रोशन पाटील बाला म्हटलं तर फार आक्रमक खेळाडू आणि फार दमदार तो स्ट्रोक लगावतो. पंचांनी होय स्वतःला वाचवलं, नाही तर डायरेक्टली हेड शॉट. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी ज्या पद्धतीने त्याने आपल्या रेग्युलर क्रिकेटमध्ये केलं आज तशाच पद्धतीने स्वतःला त्याने वाचवलंय. पुन्हा एकदा वेगवान शॉट अगदी बघायला मिळतं. बॉल चला डीपमध्ये काऊ कॉर्नरला फील्ड पोहोचलाय. चांगला चेस त्याने केलाय. दुसरे रन अटेंड केले जाईल आणि 2 रन कंप्लीट केले जात आहेत. आणि बाला आता नॉसेकिनकडे खेळाडूला अगदी दिनेशला हेच सांगतो तू धावतोय कुठून, कारण तू जर माझ्या समोर फेकच्या समोर आला बॉडीवर आला तर रणगती कमी होईल आणि अपोजिशन्सला चान्स मिळेल बॉल स्टंपवर हिट करण्याचा. त्यामुळे तुझ्या एंड तू धाव हेच तो ते त्याला सांगतोय. मनीषला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. पहिले षटक. चांगला बॉल. लेन थोडी पाठीमागे ठेवली. लवकर इन ऍक्शन मध्ये आलं ते बाला. असं वाटलं कदाचित थोडं फुलर लेंथ वरील चेंडूची प्रतीक्षा करतोय, परंतु अचानक सरप्राईज रे बॉल टॉस झाला आणि त्यानं बीट करून विकेट किपरकडे केला. डॉट बॉल फार महत्वाचा असतो क्रिकेट खेळामध्ये. आणखीन एक चांगली गोलंदाजी मनीषकडून बीट करत असताना दिसत आहेत मागील 2 बॉलमध्ये. मनीष पाटील कुंडेबहाल गावचा खेळाडू एका बाजूला अगदी बघू शकता. खूप चांगली गोलंदाजी त्याने आता केली आहे मागील 2 बॉलमध्ये. पायावरील चेंडू तेवढाच संयमात्मक खरं तर बचावात्मक पवित्रा घेतलाय. 1 रन या बॉलवर मिळेल. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. पहिलं पॉवर प्ले सुरू असताना 7 धावा सध्या बोर्डवर लागलेत. पहिल्या मॅचमध्ये चिंचपडा संघानं अगदी बघितलं वेसुबे सारख्या बलाढ्य संघाला परास्त केले. त्यानंतर कुंडेवालनं नारेज सारख्या एक आक्रमक संघाला त्याने नमवलं. 2 विजेते संघ आमने सामने सुरू आहेत. ऑफसिक्सचा चौलून बॉल निघून गेला. विकेट किपरकडे भरपूर शफल झाले होते बॅटर दिनेश गायकवाड. पहिल्या षटकामध्ये मनीषनं होय पहिल्या बॉलवर चौकार आला आणि का प्रतिम कमबॅक त्याने केलाय. बिनबाद सुरुवात करत असताना पहिलं षटक जाऊन पोहोचलंय 7 धावांवर आहे आणि रन फलक पोहोचलाय सध्या. एकूण आपण बघितलं तर 7 धावांवर सुरुवातीचं हे पहिलं षटक. आक्रमण केलं. बालानं हल्ला केला. बॉल चालला हवेत. ओ काय फिल्डिंग केली. 100% कमिटमेंट फिल्डिंग मधून. पंचाने रेफर केलंय. थर्ड अंपायरकडे चेक केले जाईल. बाउंड्री सुरक्षितरित्या बाउंड्रीच्या रिंगणामधून अगदी षटकार त्याने अडवलंय काम. फर्स्ट व्ह्यू मध्ये इथून तर हेच दृश्य दिसलंय, परंतु टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये चाचपणी सुरू आहे. चेक केलं जाईल. आणि मला वाटतं संदेश कंप्लीट कॅमेरामॅन जिथे आहे लेग कॅमेरा आहे सँडी जो पडदा आहे कम्प्लिटली तिथेच कट आहे आणि तिथूनच बॉल खाली आलाय. त्याचा फायदा जर मिळताना पण पाहिलाय. चेक केलं जाते ऑन स्क्रीन. निर्णय थोडा आपण पेंडिंग ठेवलाय. अगदी कॅमेऱ्याचा जो गॅप आहे तिथेच
अगदी बघायला मिळाला बॉल जाताना आणि बेनिफिट तर मिळालं. चला सेफली अडवलंय. वेल फिल्डिंग फिल्डर होते गोविंदा कातकरी. 100% कमिटमेंट. 1 नंबर क्षेत्ररक्षण. लेग स्टंपला मिस करत असताना बॉल व्हाईट बॉल पंचाने दर्शवलाय. अतिरिक्त रन मिळेल. स्कोरबोर्ड पोहोचतोय सध्या ऑन बोर्डवर लागत आहेत 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या बोर्डवर सळगत आहेत. वाईड वर्क केलाय. चॉप करायचं होतं फिल्डर पोहोचलेत. 1 रन स्ट्राईक रोटेट केले कारण पहिलं सत्र ज्यामध्ये बॅटिंग वाटायला आले. दोन्ही संघ रन चेस करून इथपर्यंत आलेत. एक मोठी बॅटिंग लाईनअप. अगदी तुल्यबळ हे दोन संघ आहेत त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. क्लीन बॉल यष्टी उद्ध्वस्त केल्या. बालाला परतावं लागेल. अगदी बघू शकता काय बॉल डिलिव्हर्ड केलाय. गोलंदाजी करत असताना संजय भास्कर यांनी अप्रतिम. ही ओळख आहे संजय भास्कर यांची. आणखी एक विकेट त्यांना मिळते. अगदी जडमध्ये गोलंदाजी करणं, बुंध्यात गोलंदाजी करणं त्यांचा हा आवडीचा स्पॉट आहे. वाईड यॉर्कर ब्लॉक हॉल फार चांगला एम ते करतात. आज 40+ होऊन एखाद्या तरुणाला 22 वर्षाच्या तरुणाला लाजवावं इतकी चांगली गोलंदाजी ते करतायत. मागील मॅचमध्ये देखील फारच सुंदर गोलंदाजी त्यांनी केली. स्कोरबोर्ड 1.3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 10 वर पोहोचलाय ज्यामध्ये 1 खेळाडू गमावला बॅटिंग टीमनं. आल्या सुरुवात केली धमाकेदार. वेलकम स्वागत केलं सतीश मिसालची. मिसाईल लॉन्च होत असताना षटकार. जे षटकार आल्या मागील बॉलवर सतीशने येता क्षणी त्याचं आक्रमण रौद्र रूप दाखवलंय. षटकारानं वेलकम केलंय. अगदी जडमध्ये हाही चेंडू बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो तर मध्ये हा बॉल खरं तर तिथे थांबवण्यात आलाय. स्टॉप करण्यात आलाय. धावसंख्येचं टोटल थांबलंय मागील बॉलवर 16 रंगतदार लढत राहणार आहे. अंतिम बॉल डिलिव्हर्ड होणार या ओव्हरचा दुसऱ्या षटकातील. याही वेळेला खोदून काढला बॉलला. आसमान दाखवत असताना पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल. षटकारानं अंत चांगला केला या षटकाराचा. आणि अगदी बघू शकता वेध घेत असताना बॉलचा सतीश मिसालनं वैयक्तिक 3 बॉल मध्ये तो पोहोचलाय 12 वर आणि सांघिक टोटल पोहोचते 1/22. या राजधानी रायगडवर अगदी स्वराज्याचे श्री शंभू छत्रपती यांचा राज्याभिषेक सोहळा खरं तर फार थाटामाटाने तिथे सुरू आहे. हे देखील आजचा दिन विशेष तेही महत्त्वाचं राहील. स्कोरबोर्डवर रन बघा मिळत आहेत. त्या 22 मागील ओव्हरमध्ये संजय भास्कर यांनी 15 रन खर्च केलेत. 2 षटकार त्यामध्ये 2 मॅक्झिमम दाखवले सतीश मिसालनं. 1 विकेट मिळाल्याची संधी मात्र आलाय. 4 षटकांची लढत आहे. दिनेश गायकवाड ज्यानं फक्त 2 बॉल फेस केले. 2 रनचं योगदान दिले. सतीश मिसालनं 12 रन केलेले आहेत. सध्या रोशन देखील तंबूच्या आश्रयाला. हा बॉल चांगली सुरुवात केली संदीप म्हात्रेनं. हलकीची अपील तिथे मग जरूर झाली परंतु पंच सांगताय लेग बायच्या स्वरूपानं ही रन सोडली जाईल. तेवीस वर सांघिक टोटल. तर अनिल डोपरी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय.
स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठानचे सर्व कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहतो अनिल डोपरी साहेब यावं आपल्याला कमिटीच्या माध्यमातून इथे आमंत्रित केलं जाते. धनंजय भाई आपण देखील यावं. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल हितेंद्र भाई आपलं सहर्ष स्वागत. योगेश पडवी साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो. परंतु सतीश मिसाइल कौन रोकेगा इस मिसाइल में बल्लेबाज को सीधा ठोका है सीधा 6 रन. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल रायगड ग्रामीण टेनिस कमिटीचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व राकेश गायकवाड साहेब आपले सहर्ष स्वागत करतो यावं व्यासपीठावरती. आणि आमच्या नेरी धुंद्रे कमिटीचे सन्माननीय विद्यमान कमिटी मेंबर्स अमर पाटील साहेब धुंद्रे प्रिन्स फार्म हाऊसचे ओनर यावं आपलंही सहर्ष स्वागत. वेलकम. मागील बॉलवर षटकारानं स्वागत केले मान्यवरांचं आणि फार चांगली बॅटिंग सतीश मिसाळ अगदी मैदानामध्ये करतायत. 3 मॅक्झिमम न तो खेळतोय. स्कोरबोर्डवर एकूण रन झालेत 29. एक खेळाडू गमावत असताना फार नेत्रदीपक त्याची फलंदाजी सध्या सुरू आहे. माहिती आहे 4 षटकं वाटेल येतील. अगदी या 24 चेंडूमध्ये जास्तीत जास्त स्कोर उभा करावा लागेल कारण यानंतर AK-47 समाधान असेल. त्यासोबत अगदी बघू शकता आपण विशाल मिडल ऑर्डरमध्ये असेल, मयूर असेल. एक मोठी बॅटिंग लाईनअप टीम कुंडेवालकडे देखील आहे. खोदून काढल्या बॉलला स्वतःच्या फॉलोथरमध्ये थांबवला. एक चांगला बॉल लॉन्च केलाय गोलंदाजाने देखील. संदीप म्हात्रे पहिला बॉल अगदी बघितलं लेग बायच्या स्वरूपाने सिंगल न स्ट्राईक रोटेट केली. त्यानंतर सतीश स्ट्रायकर इन आणल्यानंतर एक षटकार त्यानं दाखवलाय आणि इथे कमबॅक गोलंदाजाचंही झालंय संदीप म्हात्रेचं. ज्यावर त्यानं डॉट बॉल डिलिव्हर्ड केलाय. राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी तो तयार झालाय. थोडंसं रनिंगमध्ये अर्थाला पंच डेड बॉलचा इशारा करतायत. आलेल्या प्रेक्षकांची गर्दी वाढती आहे. आज जरूर एक राजकीय उडाळालीमधील एक मोठा दिवस आहे. परंतु उद्यापासून भरपूर जास्त प्रेक्षक किंवा किंबहुना संध्याकाळपासूनही तुम्हाला बघायला मिळतील. थोडी शॉर्ट लेंथवर तुम्ही राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत त्यामुळे गुड लेंथ आणि लेगसम मिडल स्टम्पच्या मधोमध बॉल तुम्ही डिलिव्हरी केला पाहिजे. ऑलरेडी शॉर्ट लेंथ होती. ऑफस्टिकच्या खूप बाहेर बॉल डिलिव्हर झाला होता त्यामुळे अजून बाहेर केलाय. एक्स्ट्रा रन मिळते. कधी कधी एक्स्ट्रा पॉवर जनरेट करण्याच्या प्रयत्नांमध्ये असे बॉल डिलिव्हर्ड होतात. स्लोअर बनी केलाय. बॅटर पाहतच बसलाय. स्लॉट मधून बॉल निघून केलाय. अंपायरनं सांगितलंय कोणती मुवमेंट नव्हती. जाऊ दिला बॉलला. DRS तुमच्याकडे आहे. तुम्ही एकतर बीमरसाठी किंवा व्हाईट बॉलसाठी DRS घेऊ शकता. 2 DRS तुमच्याकडे आहेत. स्पेशल दोन्ही DRS आहेत. फटका उंच गेला हवेत मिस्ट्रामिंग परंतु दूर दिसत आहेत. फारच दूर आहेत. फिल्डर ऑलमोस्ट पोहोचले होते. सर्कलच्या रिंगणामधून आपल्या बॉडीच्या अगेन्स्ट धावत असताना विरुद्ध दिशेनं सर्व कलेक्ट झालेला नाहीये परंतु या कमिटमेंटसाठी दाद द्यावे लागेल. स्कोरबोर्डवर 2 धावसंख्या झाली आहे. ऑनबोर्डवर लागले सध्या 32 रन. सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये मंगेश उलवेकर आमच्यासोबत जॉईंट आहेत. ऑर्गनायझर कमिटी मेंबर संदीप म्हात्रे. मागील कॉट अँड बॉलचा भरपूर प्रयत्न तो त्याने केला. बॉलवर धावून जात असताना 32 वर सध्या सांघिक टोटल बॅटिंग करत असताना टीम चिंचपाडा स्वागत करायचं होतं आणि होय यशांच्या अगदी मधोमध फर्स्ट ऍक्शन मध्ये पंचांनी बाद दिलं होतं परंतु बघायचंय दोन्ही पंच आता सल्ला मसलत होत आहेत. चला फायनल डिसिजन पंचाकडून येते. बॅटर आउट होते. LBW फलंदाज बाद. राज्याभिषेक दिवस म्हणून आपण खरं तर पाहतो मित्रांनो. आणि आज आपण पाहू शकाल छत्रपती शंभू राजेंचं हे संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बघा मिळेल आहे. एक वेळ इव्हेंट्स परफेक्ट मिडलवर बॅटरलाही समजलं नाही की बॉल पायाला लागून गेलाय त्यामुळे पंचांकडे तो दाद मागत होता आणि क्लिअरली मिडल स्टंपवर त्याच्या अगदी टोकरशी ऑर्कर असं आपण म्हणू शकता या बॉलला. आणि LBW मी त्याच गोष्टी संभ्रमात होतो ज्या पद्धतीने बॅटर पंचाकडून दाद मागत होता की इतकी मोठी चूक कशी होऊ शकते. हलकासा ब्रश होऊन गेला
तर ठीक आहे, परफेक्टली पायावर हा बॉल पडलाय. चला मॅचकडे आपण वळतोय. 3 षटकं संपलेत, 32 वर 2. शेवटचं षटक सुरू झालंय. सायकेनिनकडे दिनेशला आपण पाहिलंय. या क्षणाला ओमकारला ऑन सायकेनिनकडे आणलं जाईल. लेग बायच्या स्वरूपाने सिंगल रन येईल. सांघिकमध्ये अजून ऍड होते रन. यानंतर चला आर्या ओले आणि तिरंगा दोंद्रे दोन्ही कॅप्टन स्टेजवर या, कारण आता इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस ही करणार आहोत. दोन्ही संघ आलेत. शॉर्ट बॉल, शॉर्ट पिच, शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल. ओमकार केनीनं ठोकलाय. यस, इट इज मॅक्झिमम. बघा सीपीएल चिंचपाडा प्रीमियर लीगचे आयोजक डे नाईट फॉर्मॅट आणि मंगलमूर्ती ढाब्याचे ओनर एमपीएससी कॉलेज एक्सप्रेस हायवे बरोबर अगदी समोर बसलेलं मंगलमूर्ती हॉटेल आणि त्या हॉटेलचे ओनर या ठिकाणी ओमकार यांच्या बॅट मधून आला षटकार. प्रॉपर कनेक्शन होतं. किती चांगल्या पद्धतीने तो फटका त्यांनी कन्वर्ट केला. शॉर्ट पिच थांबले, स्वतः पॉज घेतला, त्यानंतर हा फटका त्यांनी कन्वर्ट केला षटकारासाठी. स्कोरबोर्डवर रन लागतात. 39 धावा देतवर सुरू आहे. अंतिम 4 बॉल आता उर्वरित शिल्लक राहिलेत. ज्या पद्धतीनं वेट ट्रान्सफर त्यांनी केलं ना ओमकारनं या बॉलवर, ते फार अफलातून होतं. वन्स अगेन पुन्हा एकदा उडवलाय अगेन त्या दिशेनं डीप स्क्वेअर लेग मध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार. ओमकार की जय जयकार, इज ऑन फायर. ती देण्याचं काम केलंय या 2 षटकारानं ओमकारनं. चांगले बॅटिंग टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत एकूण 3 मॅचेसमध्ये 21 षटकार लागले. टोटल 645 वर आतापर्यंत संघ पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित. ओमकार सोडू दिलाय बॉलला. एक सिंगल वाईड लाईन आहे. कोणताही शफलचा नियम इथे फॉलो केला जात नाहीये, त्यामुळे बॉल भरपूर दूर निघून गेलाय लाईन पासून. वाईट बॉल दर्शवल्या पंचानं. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावर उभा ओमकार केनी. तर आपण या ठिकाणी पाहू शकाल वैभव आमचे प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर अशोक मामा उलवेकर हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि इथे ठोकलाय सलगचा 3रा षटकार. अशोक मामा उलवेकर यावा, सिव्हिल प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर. सध्या आपण त्यांच्या बंगल्याचा काम देखील पाहू शकाल मित्रांनो. यावा अशोक मामा, आपलं सहर्ष स्वागत. डीजे भास्कर खरं तर यांच्यावर आक्रमण केलंय. अर्धशतक पूर्ण झालंय बॅटिंग करत असताना. स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सोरी स्पोर्ट्स चिंचपाडाचं 52 रन 50 अप. फारच चांगली बॅटिंग ओमकारचे. बॅक टू बॅक 3 षटकार बघा मिळतंय. थोडा दबाव टाकला गोलंदाजी करत असताना समाधानवर. जबरदस्त ही टोळेबाजी त्याची मैदानामध्ये सुरू आहे. उंच केला हा बॉल मिसामिंग आहे. 3 खेळाडूंच्या मधोमध हा बॉल विसावलाय, दुसरीसाठी निघालाय. नॉस अगदी खेळाडूंना बघू शकता प्रयत्न केला, परंतु धावबाच्या स्वरूपानं परतावा लागेल ओमकारला या क्षणाला, कारण आता या अंतिम मोमेंट मध्ये त्याला स्ट्राईक होती. बॅटर रन आउट. मैदानाच्या बाहेर आपण आमचे इन्स्टा रील्सचा अनिकेतला तुम्हाला बघायला मिळेल. तो त्याच्या रीलमध्ये नेहमी म्हणतो आम्हाला पिझ्झा आकायला जायची सवयच आहे. तो नेहमी म्हणतो आणि अगदी वेळेवर संघ आलाय, अगदी वेळेच्या अगोदरच आलाय. आम्ही त्यांचं स्वागत करू. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. 53 वर सध्या आहे टोटल स्कोरबोर्ड. सध्या घडीमध्ये तुम्हाला अनुभवा मिळते. बोला तयार. फुलटॉस बॉल आलेला, ऑफर मिळाली आणि दोन्ही हाताने कबूल केली. भरपूर मोठं षटक, 26 धावा आल्यात समाधान भास्करच्या या षटकामध्ये. बघा
तर संपलाय 4 ओव्हरमध्ये 59 धावा उभारल्या. बॅटिंग करणारा स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सोनी स्पोर्ट्स चिंचपाडानं आणि एक मोठं आव्हान 26 धावांचं एक मोठं षटक राहिलं समाधान वास्करचं. फार चांगली गोलंदाजी मनीषने केली. 7 धावांची त्याची इकॉनॉमी होती. संजय महागडेटरले 15 धावा दिल्या. संदीपनं कमबॅक केलं होतं 9 धावा. त्यामध्ये 7 धावांचं आव्हान आहे कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल या संघासमोर. 24 चेंडूमध्ये कसं राहील उतारार्ध, कशा राहील बॅटिंग, कारण लक्ष मोठं आहे आणि त्यासोबत कशी राहील गोलंदाजी अशा गोष्टींची चर्चा होते. जाऊया पण नाही तर कॉम्बॉक्समध्ये थोडं करूया बदल. तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत बसा IQ इव्हेंट्सला. जरूर सबस्क्राईब करा. त्यांचा वाढदिवस काल आपण नक्कीच सेलिब्रेट केला. ते संदेश शेळके. ऐकूया आपण आदित्य पाटीलला. साठ धाब्यांचं लक्ष असणारे कमालीची फटकेबाजी ओमकारजी बाल मिळाली आणि वेल फिनिश बाल मिळाली. शेवटच्या क्षणाला षटकार लगावला शेवटच्या बॉलवर संकेत पाटीलच्या बॅटमधून. षटकाराच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 59-60 धाब्यांचं इथे मात्र लक्ष असणार आहे. 2 आक्रमक फलंदाज मैदानात आपल्याला दाखल पाहायला मिळत आहेत. समाधान वास्कर स्ट्राईकला फलंदाज असणारे समाधान वास्कर, नॉन स्ट्राईकला फलंदाज असणारे मयूर वास्कर असे 2 फलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संकेत पाटीलला आपण पाहतोय. पहिलं षटक घेऊन असणार तयार. स्ट्राईकला फलंदाज असणारे समाधान वास्कर पहिला बॉल घेऊन असणार तयार. बॉल तिथे मात्र पहिला बॉल अवैध जरूर गेलाय. क्षेत्ररक्षक करतोय चुकी. या चुक्या मागात पडतील. समाधान वास्करला तिथे मात्र संधी दिली आहे. झेल होता साधा, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी मागात पडेल. समाधान वास्करला दिलाय जीवनदान. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. मयूर वास्कर साठी बॉल होता. गॅप शॉट सिलेक्शन जरूर पाहिलं. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे. तिथे मात्र बॉलची अडवणी होईल. तत्पूर्वी या बॉलवर धावा कंप्लीट केल्या 2. या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 3 धावा धावफलकावर. 2 बॉलचा खेळ समाप्त. संकेत पाटील वर जबाबदारी दिली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर चान्स जरूर क्रिएट केली होती. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळाली. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार संकेत पाटील. स्ट्राईकला फलंदाज मयूर वास्कर. मयूर वास्कर साठी बॉल होता. गॅप शॉट सिलेक्शन जरूर पाहिलं. क्षेत्ररक्षक असणारे तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता
लगेच बॉलची फेकी पाहायला मिळते, त्या बॉलवर सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने संघ एक निवाडेल, संघ एकनी जाऊन पोहोचते तब्बल 4 धावा फलकावर. पहिले षटक आपल्याला जरूर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत संकेत पाटीलची पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज समाधान वासकर शांत करून ठेवले पहिल्या 3 बॉलवर. बॉल तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. भिरकवण्याचा प्रयत्न होता. शरीरभेदी गोलंदाजी आपल्याला गोलंदाज संकेत कडून पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील 5वा बॉल घेऊन संकेत पाटील. हा बॉल उंचवर गेलाय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. नोमॅन्स लँड मध्ये बॉल लँड झाला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर धावा कंप्लीट केल्या 2. या 2 धावीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 6 धावा फलकावर. 6 रन्स ऑन बोर्ड. कमालची गोलंदाजी संकेत पाटीलची आपल्याला जरूर पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून दोन्ही फलंदाजांना वंचित ठेवलं. तिथे मात्र चांगली गोलंदाजी प्रत्यक्षिक दाखवत असताना संकेत पाटीलला आपण पाहतोय. शेवटचा बॉल असणारे लास्ट बॉल या षटकातील घेऊन गोलंदाज संकेत पाटील तयार. शेवटचा बॉल स्ट्राईकला फलंदाज. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा असणारे ऑफस्टिक्स बाहेर. पंचांनी इशारा दर्शवला. इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 7 धावा फलकावर. 7 रन्स ऑन बोर्ड. 2 फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला फलंदाज समाधान वासकर, नॉन स्ट्राईकला फलंदाज मयूर वासकर. 2 वासकर बंधूंची जोडी आपल्याला मैदानात जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर संकेत पाटील. बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 धावा फलकावर. एक चांगली ओव्हर, एक किफायती ओव्हर आपल्याला संकेत पाटीलची पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 7 धावा फलकावर लागलेलं पाहायला मिळते. एक शांत सुसंगत सुरुवात आपल्याला कुंडेवाल टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सतीश मिसाल. पहिला बॉल घेऊन तयार. पहिला बॉल फटका चांगलाय. मयूर वासकरच्या बॅट मधून आलाय. इट्स मॅक्सिमम बिग 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 हिट षटकार. पहिल्याच बॉलवर तिथे मात्र आक्रमण केलंय. पुन्हा एकदा असणार तयार. आई बॉल उंचवर गेलाय. लांबी गाठेल का? आणि यो इट्स षटकार. लांबी गाठले. इट्स मॅक्सिमम. अजून एक सलग दुसरा मयूर वासकरच्या बॅट मधून ब्रँडेड मॅक्सिमम बिग हिट षटकार. पवित्रा धरलाय. सलग 2 बॉलवर 2 मोठे फटके. सलग 2 बॉलवर 2 षटकार. तिसरा बॉल. आई बॉल पुन्हा एकदा 30 दशक तोच दरारा. अजून एक मॅक्सिमम बिग हिट उत्तुंग लांब लचक षटकार.
बोलते मयूर वास्करच्या टप्प्यात आला की डायरेक्ट कार्यक्रम करतोय. सलग 3 बॉल 3 षटकार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज सतीश मिसाळ तयार. सलग 3 बॉलवर 3 षटकार आलेत. कमबॅक करावा लागेल. हा फटका तिथे मात्र सुरेख आहे. क्षेत्ररक्षक असणार एका टप्प्याने अडवेल, परंतु जोपर्यंत फेकी करतोय तोपर्यंत सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 26 धावा 26 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 26 धावा दफलकावर लागलेला जरूर पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता. पॅड अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. निर्धाव बॉल कमबॅक करत असताना शेवटचा बॉल असणारे लास्ट बॉल या षटकातील घेऊन गोलंदाज सतीश मिसाळला आपण पाहतोय. बॉल भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅटची लिडिंग गेज लागत असताना बॉलवर मिळते सिंगल. पहिल्या 3 बॉलवर जरूर 3 षटकार आले. त्यानंतर शेवटच्या 3 बॉलवर फक्त 1 धाव खर्च करत असताना गोलंदाज सतीश मिसाळला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं समाप्त. दुसऱ्या षटकाच्या अखेरीत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 धावा. चला क्रिकेट संघ अश्विन आपण लगेचच टॉस करण्यासाठी यावं. बारा बॉल 34 समीकरण. 2 आक्रमक फलंदाज मैदानात आपल्याला जरूर पाहायला मिळतात. सायकला फलंदाज असणारे मयूर वास्कर, नॉन सायकला फलंदाज असणारे समाधान वास्कर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आर्यन डाकीला आपण पाहतोय. एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आर्यनची आपल्याला जरूर पाहायला मिळते. तिसरं षटक घेऊन असणार तयार. 12 बॉल 34 समीकरण असणारे. कोण जिंकणार कोण हरणार इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या षटकामध्ये धावा कुटाव्या लागतील. या षटकांमध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल कोंडेवाल टीमला. स्ट्राईकला फलंदाज असणारे मयूर वास्कर, गोलंदाजी ट्रॅकवर आर्यन डाकी. दोघांमध्ये बॅटल असणारे. पुन्हा एकदा असणार तयार. पहिला बॉल घेऊन तयार गोलंदाज. बॉल पहिला बॉल उडवलाय जरूर आणि सरळ लँड होईल सीमा पार. अजून एक मयूरच्या बॅट मधून षटकार. बाजी जरूर पाहायला मिळते. रिक्त लढतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा असणार तयार गोलंदाज आर्यन डाकी, गोलंदाजी ट्रॅकवर तयार. ही बॉल तिथे मात्र अगदी जड मध्ये होता. एक कंप्लीट असणार आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार असणार. या बॉलवर धाव मिळते एक. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 33 धावा दफलकावर येणारे. 10 बॉल 27 ची गरज असणारे. 10 बॉल 27 धावा चेस केले जातील का डिफेंड केले जातील. दोघांमध्ये लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते. 2 संघांमध्ये बॅटल. एका बाजूला असणारे चिंचपाडा आणि एका बाजूला असणारे कुंडेवाल. 2 संघांमध्ये लढत. 2 संघांमध्ये बॅटल रंगलंय. पुन्हा एकदा असणार आर्यन डाकी तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला समाधान वास्कर. बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा ऑब्स्टिक्स बाहेर. पंचांनी इशारा दर्शवला. इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने संघ धावून पोहोचेल 34 धावा दफलकावर. येणारे 10 बॉल 26 ची गरज. चित्तथरारक सामना पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला जरूर 2 संघांमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. बॉल फुल्लर लेनचा होता. तोफा होता. त्याला कुबूल केलाय दोन्ही हातांनी आणि सरळ फेकून दिलाय. समाधान वास्करच्या बॅट मधून आलाय षटकार. रेफर गेलाय हाईट फॅक्टर साठी. ते मात्र लगेच डिसिजन येईल.
चला कॅप्टन अश्विन लगेच टॉस करण्यासाठी यावं. इथे दुसऱ्या संघाचे संघटक उपस्थित झालेत, तर टॉस करण्यासाठी लगेचच यावं. तर फेड डिलिव्हरी असणारे संघ जाऊन पोहोचल तब्बल 40 धावा फुलकावर. येणारी 9 बॉल 20 ची गरज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज आर्यन डाकी तयार. सुरुवात केली आहे समाधान वास्करनी सुद्धा षटकार लगावलाय. पुन्हा एकदा असणार तयार गोलंदाजी ट्रॅकवर. येणारे 9 बॉल 20 ची गरज. हा बॉल तिथे मात्र अगदी जड मध्ये होता. सिंगल सोडण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर मिळते सिंगल. या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 41 धावा फुलकावर. 41 ऑन बोर्ड. अजूनही दोन्ही फलंदाज, दोन्ही सलामीर फलंदाज मैदानात स्तब्ध आहेत. मैदानात आपला तंबू डोकून दोन्ही फलंदाज तयार आहेत. अजूनही सामना दोन्ही संघांपुढे आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते कुंडेवाल आणि एका बाजूला पाहायला मिळते चिंचपाडा. दोन संघांमध्ये बॅटल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज मयूर वास्करला आपण पाहतोय. मयूर वास्कर साठी बॉल फ्लायटेड इट आणि बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळते निघून जाईल. पंचांचा इशारा. इट्स आउट ऑफ द पार. 1 बाउन्स. बाउंड्री लाईनच्या पडे आलाय चौकार. पोहोचल 45. येणारी 7 बॉल 15 ची गरज. 7 बॉल 15चं समीकरण. पुन्हा एकदा असणार गोलंदाज आर्यन डाकी तयार. हा बॉल तिथे मात्र सन्मानरित्या खेळून काढलाय. या बॉलवर सिंगल तर मिळते. डबलचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. या बॉलवर मिळते फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचल 46 धावा फलकावर. येणारे 6 बॉल 14 ची गरज. तर चला पाणी घेऊन जा. 12वे खेळाडू मैदानात आपण पाणी घेऊन जा. पाण्याची पूर्तता करा. येस, तोपर्यंत आपण टॉस करूया. दोन्ही टीम मध्ये आर्या स्पोर्ट्स ओवले विरुद्ध काव्य 11 तिरंगा धुंद्रे या संघांमध्ये आपण टॉस करूया. टॉस करण्यासाठी आम्ही इथे मंगेश नावडेकर माजी संघनायक, एकेकालचा गोली गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिली मित्रांनो. सध्या आता काय विवाहित झाले, जॉब आहे, त्याच्यामुळे जबाबदाऱ्या वाढल्यात आणि मंगेश यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. काटा इज द कॉल, बट इट इज हेड. टॉस जिंकलाय आर्या स्पोर्ट्स ओवले संघ. निर्णय फिल्डिंग. चला फिल्डिंग बघा. 5 ओव्हर 5 गोलंदाज, 2 रिव्ह्यू असतील, 1 वाईट साठी आणि 1 बिमर साठी. आपण या आपल्या शुभास्ते या ठिकाणी अमर पाटील प्रिन्स फार्म हाऊसचे सर्वे सर्वा. जर कोणाला फार्म हाऊस बुकिंग हवे असेल तर मित्रांनो मला कॉन्टॅक्ट करा. अगदी कमी दरामध्ये तुम्हाला फार्म हाऊस फॅमिलीसाठी अवेलेबल तुम्हाला पाहायला मिळेल आणि भरपूर मला वाटतं 1 एकरामध्ये तो फार्म हाऊस आपण त्यांचा पाहू शकाल. तर इथे अमर पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अनिल शेठ डोबरे आपण देखील यावं. तर येणारे 6 बॉल 14 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर ध्रुव पाटील आपण पाहतोय. ध्रुव पाटीलचा बॉल मयूर वास्कर साठी होता. तिथे मात्र पहिल्या बॉलवर लेग बायच्या स्वरूपात मिळते सिंगल. बॅटकडे सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचल 47 धावा धावफलकावर. येणारी 5 बॉल 13 ची गरज. स्ट्राईकला फलंदाज असणारे समाधान वास्कर. क्षमता राखतो, ती कुवत आहे, आपल्या संघासाठी सामना घेऊन जाऊ शकतो. परंतु समोर गोलंदाज ध्रुव पाटील एक वेगवान गोलंदाज. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु सिंगल कंप्लीट असणारे दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर धावा कंप्लीट केल्या 2.
या दोनच्या मदतीने संघ जाऊन पोहोचल 49 धावा धाफलगावर. अजूनही 4 बॉल आणि 11ची गरज. 4 बॉल 11चं समीकरण असणारे चांगली फाईट दोन संघांमध्ये जरूर पाहायला मिळते. 4 बॉल 11चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर ध्रुव पाटील पाहायला स्ट्राईकला फलंदाज समाधान वास्कर. अजूनही दोन्ही संघ संघर्ष करतात मैदानात. संघर्षमय सामना प्रेक्षकांच्या भेटीला जरूर आलाय. चांगली लढत दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा तर तयार. फुल्लर लेनचा बॉल उंची गाठले, लांबी सुद्धा गाठणार आलाय. इट्स मॅक्सिमम. समाधान वास्करच्या बॅट मधून षटकार. आणि अंपायर इकडे मात्र बोलतायत तर अंपायर रिव्ह्यू भीमर साठी तर चेक करू आणि लगेच डिसिजन देऊ. मोरबे क्रिकेट संघाचे दिग्गज गोलंदाज कैलास पाटील मोरबे यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले. कैलास भाई या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. इट्स नो बॉल. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 7. सत्ता. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. ध्रुव पाटील. फ्री हिटचा बॉल. आई बॉल फुलर लेनचा होता. उंची गाठले तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणारे बॉल खाली. या बॉलवर मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचल 57 धावा धाफलगावर. येणारे 3 बॉल 3 ची गरज. बॉल टू रन असं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळते. चित्त थरारक सामना आपल्याला जरूर पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज मयूर वास्कर. गोलंदाजी ट्रॅकवर ध्रुव पाटील. हा बॉल पंचांचा इशारा असणारे ऑफस्टिकला सोडून व्हाईट बॉल. समीकरण बदलेल. 3 बॉल 2 ची गरज. मयूर वास्करचा जर विचार केला 11 बॉल 35 ची केली गेलतोय. आपल्या संघासाठी एक ग्रेट इनिंग साकारतोय मैदानात. परंतु काय घडेल काय बिघडेल आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. हा बॉल पंचांचा इशारा असणार इट्स नो बॉल. आणि सामना जिंकलाय कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीमने. वेल प्लेड बॉयज. एक ग्रेट इनिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली. क्या बात आहे. सलग 2 सामन्यामध्ये सामनावीराचा हा पारितोषिक या ठिकाणी पटकावला. मित्रांनो या पट्ट्यानं बघा या 2 संघांमध्ये नेहमीच आम्हाला दमदार फाईट पाहायला मिळाली. परंतु अखेरच्या क्षणी पहिल्यांदाच बाजी मारली ती कुंडेबाल क्रिकेट संघानं. नाहीतर प्रत्येक सामन्यामध्ये आपण चिंचपाडा संघाला नेहमीच विजय संपादन करताना पाहिलं. 3 सामन्यानंतर हा सामना जिंकला का? 3 तुम्ही जिंकला का? मग तरी बोलत होतो की बाला माझ्या मागे लागलाय. चला या तर सामन्याचा सामनावीर आपण पाहू शकाल. मयूर ठरलाय पुन्हा एकदा या सामन्याचा सामनावीर. 12 बॉल 39. बालाभाऊजी. हो बालाभाऊजी गोड बोलून काटा काढला. तर दमदार दोन्ही मित्र परिवार संघ आपण या ठिकाणी पाहू शकाल. तर मयूर यावा पुन्हा एकदा या मॅच मध्ये 39 धाब्यांची दमदार इनिंग त्याने साकारली. आणि मागच्या मॅच मध्ये मला वाटते 9-27 300च्या स्ट्राईक रेटनं ती फलंदाजी पाहायला मिळाली. सामनावीराची ट्रॉफी आम्ही कैलास एक उत्कृष्ट गोलंदाज आणि आदर्श क्रिकेटर सिनियर क्रिकेटर मोरबे क्रिकेट संघाचा इथे आपल्या शुभ हस्ते ही आपण ट्रॉफी देणार. समाधान 21 तारखेला आपल्याला आता यायचंय. ओके ओके. तुम्ही सांगाल तो देश तुम्ही सांगाल तो तालुका.
तर या ठिकाणी आपण पाहू शकाल संजय भास्कर कुणाल केबल नेटवर्क जरा पाणी द्या ना. अभिनंदन मयूर, दमदार फलंदाजी, सलग दुसऱ्या सामन्यामध्ये विजय संपादन. बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी तुला खूप खूप शुभेच्छा. छोटा बकासूर अप्पू